तुम मुझे खून दो मैं तुम्हें, आपलं पण वाक्य आहे, तुम मुझे 5 दिन दे दो मैं आपको 5 बरस दूंगा आपका सिपाही होकर। आज या ठिकाणी तुमच्या समोर मी आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आज लोकसभेची निवडणूक म्हणल्यानंतर आपल्याला असं वाटतं जाऊ द्या, देशाची निवडणूक आहे, आपल्याला काय करायचंय। आपण ग्रामपंचायतच्या निवडणुकीला महत्त्व देतो, त्यानंतर पंचायत समिती महत्त्व देतो, त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा। आपल्याला वाटतं काही अडचण आली तर सरपंचाच्या दारात जाता येतं, सभापतीकडे जाता येतं, आमदारांकडे जाता येतं, जाऊ द्या काय खासदाराकडे काम असायचं, काय देशाचं आपल्याला तरी काय करायचं। पण या खालच्या सगळ्या निवडणुकांपेक्षा सर्वात महत्त्वाची जी निवडणूक असेल ती म्हणजे लोकसभेची निवडणूक। ती यासाठी लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे, ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे। ही देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे। त्यामुळे तुमचे आशीर्वाद या ठिकाणी घेण्यासाठी आलेलो आहे। माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे। आज लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे। आज तुम्ही पाहिलं असेल गेल्या 10 वर्षापासून केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून माझ्या शेतकऱ्यांच्या हिताचा एक सुद्धा निर्णय घेतलेला नाही। एक काळ भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून त्या भारत देशाकडे पाहिलं जात होतं। त्या भारत देशामध्ये आज सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण पाहायला मिळतात आणि त्याचं सरासरी प्रमाण काढलं तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या माझ्या शेतकऱ्यांच्या। सरकार म्हणतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत। अरे शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर थांबवायच्या असेल तर माझ्या शेतीमालाला चांगल्या पद्धतीचा बाजारभाव दिला पाहिजे। फक्त घोषणा करायच्या आणि प्रत्यक्ष अंमलात कुठलंच आणायचं नाही। आज काय परिस्थिती पिकांची, कांद्याची काय परिस्थिती आहे, सोयाबीनची काय परिस्थिती आहे, कपाशीची काय परिस्थिती, ऊसाची काय परिस्थिती आहे। आणि शेतीला जोडधंदा म्हणून ज्या धंद्याकडे पाहतो त्या धंद्यावर माझ्या प्रत्येकाच्या शेतकऱ्याचं कुटुंब चालतं, तो म्हणजे दूध धंदा। आज त्या दूध धंद्याची काय परिस्थिती आहे, बिस्लरीची बाटली जर घेतली तर 20 रुपयाला बिस्लरीची बाटली आणि दुधाला बाजार 22-23 रुपये। अरे जर ही परिस्थिती राहिली असेल तर शेतकऱ्यांच्या कशा आत्महत्या थांबणार आहे। या देशामध्ये कृषी मंत्री म्हणून आदरणीय पवार साहेबांनी काम केलं आणि एकाच वेळेस सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। साहेब पवार साहेबांनी जे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले ते अद्यापपर्यंत कोणाला घेता नाही आले। आज जर या ठिकाणी बसलेल्याला विचारलं मी देशामध्ये कृषी मंत्री कोण, सांगता येणार नाही, कारण कधीच या सरकारने आमच्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला नाही। आज डेव्हलपमेंट वर बोलणं अपेक्षित असतं। तुम्ही एखादा अमेरिकेचा माणूस जर भेटला, रशियाचा माणूस जर भेटला आणि आपण त्याच्याशी जेव्हा चर्चा करतो तो त्या देशाच्या डेव्हलपमेंट वर बोलत असतो। आज भारत देशाची काय परिस्थिती आहे, भारत देश हा जातीवादावर, धर्मावर बोलतो। जर ही वेळ येणार असेल तर कधी आपला भारत देश सुधारणार आहे। आमच्या श्रीगोंदा तालुक्याचा आज ज्वलंत प्रश्न येतो म्हणजे पाण्याचा। माझ्या श्रीगोंदा तालुक्यातला माझा प्रत्येक शेतकरी काबाड कष्ट करतो आणि त्याची एकच अपेक्षा असती, कुकडीचं पाणी मिळालं पाहिजे, गोडचं पाणी मिळालं पाहिजे, विसापूरचं पाणी मिळालं पाहिजे। मी पण तुम्हाला एक शब्द देतो, आपला शब्द म्हणजे खोटा नसतो हा। निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो। अरे ज्याच्यात पाणी आहे ना तेच तुम्हाला पाणी देऊ शकतो, तुम्ही काळजी करू नका। आता सांगितलं रोहित दादांनी सांगितलं पाण्याची काळजी करू नका, मी पाणी असल्यानंतर काय कोण पाणी सोडित नाही तुम्हाला। अरे नाईक कॅनलवर येऊन झोपलो ना, ज्याला नाव बदलून ठेवीन तो माझ्या शेतकऱ्यांना पाणी देईन। आपण रोडवरला माणूस आहे, तुम्हाला माहिती आहे ना, यात्रा काढली तर मंदिरात झोपलो, सभा मंडपात झोपलो। अरे शेवट माझं नातं हे सर्वसामान्य लोकांशी आहे, सर्वसामान्य लोकांशी माझं नातं आहे। सिंचन भवन सुद्धा अहमदनगरला आणण्याचं काम करा, आपण काय
तुम्ही काळजी करू नका. आपण एक ध्येयवेडा माणूस आहे, हटके माणूस आहे आणि आपली ओळख म्हणजे काम करणारा माणूस म्हणून ओळख निर्माण झाली. यांच्यासारखी ओळख नाही आपली. त्यामुळे निश्चित या मतदारसंघाला कधी पाणी कमी पडणार नाही ही या ठिकाणी जबाबदारी घेतो. आणि साखळाईच्या बाबत, अरे साखळाईच्या बाबत अनेक लोकांनी तुमच्याकडून मतं घेतले, अनेक लोकांनी तुम्हाला फसवलं. 50 वर्ष झालं निवडणूक आल्यानंतर फक्त साखळाईचा मुद्दा काढला जातो आणि तुम्हाला खोटे आश्वासने. जरा क्लिप त्या ठिकाणी अहोरात्र काम करून दिलेला एक शब्द पाळेल. क्या हुआ पुढे ते साखळाईचे 5 वर्षामध्ये जर नगर तालुक्यामध्ये मी पाणी आणलं नाही तर मी पुढच्या निवडणुकीला उमेदवारीचा अर्ज सुद्धा भरणार नाही. वो कसम वो इरादा भूलेगा दिल जिस दिन तुम्हें वो दिन जिंदगी. बघा खोटारडे काय म्हणले, साखळाईचं पाणी आणलं नाही तर फॉर्मच भरणार नाही. आपण त्याच्यातला नाही. अरे कसं पाणी नाही आणायचं, थोरात साहेब आहे मार्गदर्शन करायला. तू काळजी करू नको. रोहित दादाला विचारा माझा अनुभव एकदा. साखळीची एकदा आमच्या त्या कालवा सल्लागार समितीची मीटिंग चालू झाली आणि सगळ्यांनी आता तिथं पार आंबेगाव, जुन्नर, इकडे पलीकडे रोहित दादा, करमाळ्याला संजय शिंदे, सगळ्यांची मीटिंग झाली आणि मला विचारलं तुझं काय. म्हणलं मला काय एवढं कळत नाही गड्या. म्हणलं तुमचं वाहू द्या, सगळं झालं. म्हणलं मला एकच कळत की कॅनल माझ्या हद्दीतून जातोय, नाही माझ्या लोकांना पाणी मिळालं हे ब्लास्ट करून टाकीन. म्हणलं याचा सोयीला लावा. तसे काळजी करू नका तुम्ही. आम्ही पाणी देणारे माणसं 100% तुम्हाला पाणी कमी पडणार नाही. कारण ह्या तालुक्याचं आणि माझं वेगळं नातं आहे. या तालुक्यात माझा जन्म झालेला आहे, खरातवाडी पिंपळगाव पिसामध्ये. या तालुक्यात माझा जन्म झालेला आहे. त्यामुळे ज्या तालुक्यामध्ये जन्म झाला त्या तालुक्यासाठी काहीतरी करण्याची आज ही वेळ आलेली. त्यामुळे तुमचे आशीर्वाद मला द्या. तुम्हाला अभिमान वाटण असं काम करून दाखीन, अभिमान वाटण असं काम करून दाखीन. आणि सगळ्यांना सांगतो अभिनय तो कभी नाही, अभिनय तो कभी नाही. त्यामुळे माझं तुम्हाला एक वाक्य आहे, तुम मुझे 5 दिन दे दो. सुभाषचंद्र बोसांचं काय वाक्य होतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें. आपलं पण वाक्य आहे, तुम मुझे 5 दिन दे दो मैं आपको 5 बरस दूंगा आपका सिपाही होकर. 5 वर्ष तुम्हाला देईन हेच या ठिकाणी सांगतो. आणि आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. तुतारी अशी काय वाजली पाहिजे तर आवाज कुठे गेला पाहिजे. दिल्लीचे जे हुकुमशहा बसलेले त्यांच्या कानथाळ्या फुटल्या पाहिजे, असाच या ठिकाणी आवाज गेला पाहिजे.